प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर कोणते? हडप्पा, लोथल, मोहेंजोदडो, कालिंबाग. तर मोहेंजोदडो आहे. नंतरचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील बंदर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध होते? तर कोणते होते? लोथल होते. हे लक्षात ठेवायचं. ऋग्वेदात सर्वाधिक उल्लेख कोणत्या नदीचा आहे? सिंधू नदीचा आहे का? नाही, सरस्वती नदीचा आहे. नंतर सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? ऋग्वेद आहे. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? तर अथर्व वेदात आहे का? नाही, तर ऋग्वेदामध्ये आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न, जैन धर्माचे 24वे तीर्थकर. मग आपल्याला माहिती आहे महावीर. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? तर लुंबिनीला झाला. गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनीला झाला आणि मृत्यू जो आहे तो कुशीनगरला झाला. ज्ञानप्राप्ती कुठे झाली? बोधगयाला. बुद्धांना ज्ञानप्राप्ती बोधगया इथे झाली. बुद्धांचे पहिले प्रवचन कुठे झाले? सारनाथ इथे झाले. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघायला. बुद्धाचे महापरिनिर्वाण कुठे झाले? तर मी आता सांगितलं तुम्हाला, कुशीनगरमध्ये. ठीक आहे. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? तर चंद्रगुप्त मौर्य आहे. नंतरचा प्रश्न बघूया, चाणक्य यांचे दुसरे नाव काय? तर विष्णू. नंतर 13वा प्रश्न बघू, अर्थशास्त्र कोणी लिहिला? तर चाणक्याने लिहिला. कलिंगड युद्ध कोणाच्या काळात झाले? तर अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला? बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नेक्टेथिन्स कोणाच्या दरबारात आला? तर कोणाच्या? चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारामध्ये आला. नंतरचा प्रश्न बघू, इंडिका ग्रंथाचे लेखक कोण? तर मॅग्नेथिनिस हे लेखक होते. 18वा प्रश्न बघूया, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? श्रीगुप्त हा होता. 19वा प्रश्न, भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर समुद्रगुप्त यांना ओळखले जाते. विक्रमादित्य म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर चंद्रगुप्त दुसरा हे प्रसिद्ध आहे. 21वा प्रश्न बघूया, कालिदास कोणाच्या दरबारात होता? तर चंद्रगुप्त द्वितीय चंद्रगुप्त यांच्या दरबारात. अजिंठा लेणी कोणाच्या काळात विकसित झाली? तर गुप्तांच्या काळामध्ये विकसित झाली. नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? बिहारमध्ये आहे. हर्षवर्धनाची राजधानी कोणती होती? तर कन्नौज होती. ह्युएनसांग भारतात कोणाच्या काळात आला? तर हर्षवर्धन यांच्या काळामध्ये आला. उद्याचा टीटीचा पेपर कॅन्सल झालेला आहे. सातवाहनाची राजधानी कोणती? तर प्रतिष्ठान. सातवाहन वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा कोण? तर गौतमीपुत्र सातकर्णी. नंतरचा प्रश्न बघूया, भारतातील पहिली बौद्ध संगीती कोठे झाली? तर राजगृहला झाली. ठीक आहे. नंतर महावीरांनी कोणत्या भाषेत उपदेश केला? तर प्राकृत अर्धमागधी याच्यामध्ये केला. नंतरचा प्रश्न, टीईटी परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे हा, स्वर्णयुग कोणाच्या काळात होता? तर गुप्त काळ जो आहे त्याच्यामध्ये होता. अशा प्रकारे आपल्या इथे 30ही प्रश्नाचा महासंग्राम पूर्ण झालेला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.